आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत आणि प्रणाली यांच्या सोबत आहेत मनसेचे संदीप देशपांडे. आपण बोलूया प्रणालीशी. प्रणाली, खूप आडाखे तडाखे बांधले जात आहेत, या भेटीवरून तर्कवितर्क काढले जात आहेत, पण शेवटी फडणवीस ठरवतील ते होईल असं खासदार संजय राऊत म्हणतायत. संदीपजींना काय विचारशील, काय सांगशील? कालच्या या संपूर्ण भेटीचे साक्षीदार आहेत संदीप देशपांडे, जे मुंबई मनसेचे मुंबई शहराध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया संजय राऊत यांना पडलेल्या प्रश्नांचं उत्तर किंवा इतर राजकीय नेत्यांच्या मनामध्ये काल रात्रीच्या या भेटीनंतर जी कुजबूज सुरू झाली आहे ती. संदीपजी, कालच्या या 1.5 तासाच्या भेटीमध्ये नेमकं काय काय झालं आणि खरंच राजकीय चर्चा झाल्यात का? एकनाथ शिंदे तर म्हणतात की सदिच्छा भेट होती, परंतु विधानसभेच्या निवडणुकांनंतर किंवा विधानसभेच्या निवडणुका होत असताना जे थोडंसं मन कलुषित झालेलं होतं ते स्वच्छ करण्यासाठीची कालची भेट होती का? नाही, कालची भेट तुम्ही म्हणजे आता काही चर्चा करू शकता किंवा तुमच्या मनात काही येऊ शकतं, पण कालची भेट ही अराजकीय भेट होती. आपल्या महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे. आपलं काही साऊथसारखं नाही आहे किंवा नॉर्थसारखं नाही आहे की विरोधी पक्षातले नेते एकमेकांना भेटतच नाहीत किंवा इतर पक्षातले नेते भेटतच नाहीत. आपल्याकडे एक चांगली महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ती परंपरा आहे. आपण एकमेकांच्या घरी राजकीय जोडे बाजूला ठेवून सुद्धा लोकांचे संबंध एकमेकांबरोबर आहे. कालची भेट ही त्याच पठडीतली भेट होती. निवडणुका झाल्यानंतर स्नेहभोजनासाठी राजसाहेबांनी त्यांना निमंत्रण दिलेलं, त्या निमंत्रणाचा स्वीकार करून शिंदेसाहेब कालच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आले होते. परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आणि आता सुद्धा जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत, अनेकांची इच्छा होती, अनेक वेळेला या चर्चा घडतात की 2 मराठी पक्ष यांनी एकत्रित यावं, तर त्या दृष्टीनं काही हालचाली सुरू आहेत का? कारण यापूर्वी तुम्ही सुद्धा 1-2 वेळेला उदय सामंत यांची भेट घेतली होती. उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते. काही 2 पक्षांमध्ये काही राजकीय घडामोडी घडतायत का? बघा, सध्या तरी काही कुठलीही राजकीय घडामोड नाही. निव्वळ आता मागच्या वेळेला जेव्हा उदय सामंत राजसाहेबांकडे आलेले ते मराठी भाषेचं आमचं जे आंदोलन चालू होतं त्या संदर्भातल्या राजसाहेबांच्या काही सूचना होत्या, त्या घेण्यासाठी ते आलेले, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आलेले. त्यामुळे तीही भेट राजकीय नव्हती. त्याच्या आधी ते साहेबांना धन्यवाद द्यायला आलेले, मराठी विश्व साहित्य संमेलनासाठी साहेब उपस्थित आले. त्यामुळे हा योगायोग असू शकतो की शिंदेसाहेब येण्याच्या 2 वेळेला आधी उदय सामंत राजसाहेबांना भेटला. निव्वळ योगायोग आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. परंतु आपण बघितलं होतं की अमित ठाकरे यांच्या उमेदवारीच्या वेळेला सुद्धा आणि दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा जागा वाटप सुरू होतं त्यावेळेला माहीमच्या विशेषतः जागेवरनं कुठेतरी मनसे आणि शिवसेनेमध्ये एक नाराजी बघायला मिळाली. ही जागा सोडली जावी अशी अपेक्षा होती राज ठाकरे यांची, पण तसं काही झालं नाही आणि त्यातून कुठेतरी 2 पक्षांमध्ये मनभेद निर्माण झालेले होते असं जाणवायला लागलेलं होतं. ते कालच्या या भेटीमुळे निवळले का किंवा ते निवळण्यासाठी कालची भेट होती का? ते फक्त अमित ठाकरेंची जागा असे नाही, तर आमचे राजू पाटील आहेत, त्यांची सुद्धा जागा सोडणं अपेक्षित होतं. कारण त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर लोकसभेच्या वेळेला राजसाहेबांनी 2 सभा या श्रीकांत शिंदेसाठी घेतलेल्या. इव्हन वरळीची जागा असेल, तर अशा अनेक जागा होत्या. पण मुळात त्याच्यामध्ये समस्या अशी निर्माण झाली की आमच्या मध्ये एक कम्युनिकेशन गॅप तयार झाला किंवा राहिला. कारण चर्चेलाच मुळात सुरुवात एवढी उशिरा झाली की त्याच्यामधनं काही निष्पन्न होऊ शकलं नाही. त्यामुळे ती चर्चा अर्धवट राहिली आणि मग प्रत्येकाने आपापले निर्णय घेतले. मला असं वाटतं त्या कम्युनिकेशन गॅपमुळे ती चर्चा होऊ शकली नाही, निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे मग शेवट आम्ही एकमेकांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. पण आता संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना आणि मनसेमध्ये काही व्हायचं झालं तर तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. नाही, असं आहे की त्यांच्या पक्षाचे निर्णय पवारसाहेब घेत असतील, पण आमच्या पक्षाचे निर्णय राजसाहेबच घेतात. असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा जो पराभव झाला त्या पराभवानंतर ज्या चिंतन बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये सुद्धा असं चित्र एक बघायला मिळालं की आपण जर युतीमध्ये गेलो असतो, थेट युतीत गेलो असतो तर बरं झालं असतं, आपल्या वाट्याला काहीतरी आलं असतं, आपल्या काही जागा तरी आपल्याला आणता आल्या असत्या. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील. अशा परिस्थितीमध्ये युतीचा भाग व्हावा असं मनसेची काही इच्छा आहे का आणि त्या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू आहे का? बघा, युती होणं किंवा आघाडी होणं ह्या 2 पक्षांच्या गरजांवर अवलंबून असतं. गरज असेल तर युती होईल, गरज नसेल तर युती नाही होणार.
आत्ता सध्याची जी भेट आहे ती अराजकीय होती, त्याच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नाही झाली. भविष्यात असं वाटलं दोन्ही पक्षांना की आपली गरज आहे एकमेकांची, युती व्हायला पाहिजे, तर गरज असेल तर दोन नेते विचार करतील आणि त्यावर निर्णय घेतील. आज तरी काही कुठला या विषयावर चर्चा नाही. शत्रूचा शत्रू तो मित्र असतो. तुम्हा दोन्ही पक्षांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक मोठं आव्हान आहे. मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं जवळपास 25 वर्ष त्यांची सत्ता राहिलेली आहे आणि तीच महानगरपालिका काबीज करण्याचं यावेळेचं सगळ्यांचं टार्गेट आहे. तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात, मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची तुम्हाला कल्पना आहे. अशा परिस्थितीमध्ये वैयक्तिकरित्या ही युती व्हावी असं तुम्हाला वाटतं का? त्याचं वैयक्तिक वगैरे मत काही नसतं. जे मत असतं ते पक्षाचं असतं आणि त्याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतात. वैयक्तिक मताला काही पक्षामध्ये अर्थ नसतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगतोय की जर भविष्यामध्ये कुठली युती आजपर्यंत तुम्ही बघितली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशात कुठेही, तर गरज असेल तर युती होते, गरज नसेल तर युती होत नाही. मला असं वाटतं भविष्यात जर गरज निर्माण झाली तर दोन पक्षाचे नेते विचार करतील. आत्ता तरी सध्या गोष्टीवर कुठलाही विचार चालू नाहीये. सध्या आम्ही आमच्या पक्षाची बांधणी करणं चालू आहे, ठिकठिकाणी बैठका घेणं चालू आहे, गटाध्यक्षांची जिथे नेमणूक नाही तिथे गटाध्यक्षांची नेमणूक करणं चालू आहे. त्यामुळे पक्ष बांधण्याचं काम आमचं जोरात चालू आहे. आत्ता तरी या संदर्भातला कुठला विचार नाही. भविष्यात काय होईल मला आज सांगता येणार नाही. धन्यवाद संदीपजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते संदीप देशपांडे, ज्यांनी कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं हे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु या बैठकीमधून अनेक राजकीय गणितं किंवा सूत्र येत्या काळामध्ये आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळतील. नक्की. प्रणाली, धन्यवाद. आपण माहिती दिली त्याबद्दल आणि संदीप देशपांडे यांच्याशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. पुढची